नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण नुसते कांदा भजे कुरकुरीत एकदम कसे बनवायचे ते मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे. हे कांदा भजे आणि चहा एकदम छान आणि मस्त लागतो बरं का. चला तर मग तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते. बडीशोप, धने, जिरे, हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण. चला आता आपण हिरव्या मिरच्या छान अशा कट करून घेऊ. कांदा लांबसर असा उभा कट नाही करायचा बरं का. आडवा कट केला का त्याच्या लेयर्स एकदम छान निघतात आणि भजे छान दिसतात. त्यामुळे आडवाच कांदा कट करायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कांदा कट करून घ्या तुम्ही. चला तर मग आता छानपैकी आपण कांदा कट झाला की मी बोलते तुमच्यासोबत. हे पहा, असा कांदा कट करून घ्यायचा बरं का मैत्रिणींनो. उभा कांदा कट केला की भजे थोडेसे वेगळे लागतात चवीला. चला आता आपण घेतलेल्या कांद्यात थोडंसं मीठ घालून घेऊ. या पानाने कुटून घेतलेला धने आणि ओवा, हिरवी मिरची, ओवा थोडा हातावर क्रॅश करून घेऊ आणि हे सगळं मिश्रण एकदम छान असं मिक्स करून घेऊ. थोडीशी त्याच्यात हळद, लाल तिखट छान असं मिक्स करून घेऊत बरं का. आता याला मिक्स करून घेतलं की आपोआप पाणी सुटतं. पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व टाकलेले जिन्नस आपल्याला आपण छान असं कांद्याला इटकून घेऊ. एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का. आपण हा कांदा मिक्स केला का थोडासा हाताने पिळायचा, कारण याने भजे एकदम छान होतात. वरून पाणी घालायची गरज पडत नाही. चला आता आपल्या याच्यातून आपण पाणी पिळून घेतलं. थोडंसं बेसन पीठ आणि नाही, आपण अगोदर तांदळाचं पीठ टाकून घेऊ आणि छान असं कांद्याला मिक्स करून घेऊ. चला साधारण 5-6 मिनटं मिक्स केल्यानंतर हे पहा किती छान असं मस्त ते मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडंसं बेसन पीठ टाकून घेऊ. आपल्याला हवं तितकं बेसन पीठ टाकून घ्या. तांदळाचं पीठ थोडं कमी टाकायचं आणि बेसन पीठ जास्त टाकून घ्यायचं. मी याच्यात पाणी अजिबात घातलेलं नाही. त्या कांद्यातच ते एकदम छान आणि मस्त असं झालेलं आहे बरं का. तुम्ही पण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅटर तयार करा आणि तुमचे भजे या पद्धतीने नक्की करा. चला आता आपलं बॅटर 5-6 मिनटं आपण भिजू देऊ आणि तोपर्यंत तेल गरम करायला ठेवू. तेल एकदम छान मस्त असं गरम झालं की आपण त्यात घेतलेले भजे सोडून घेऊ. चला आपलं आता हे याच्यात थोडंसं गरम तेल टाकून घेऊ. यामुळे भजे एकदम कुरकुरीत आणि छान होतात. पुन्हा त्याला तेल टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि भजे सोडून घेऊ. हे पहा, या पद्धतीने आपले बॅटर झालं की आपले भजे एकदम छान आणि मस्त होतात. तेल गरम झाले. आता आपण एक एक भजे त्याच्यात सोडून घेऊ आणि छान मस्त असे तपकिरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ. चला आता आपले भजे मस्त तळलेले आहेत. पलटी करून घेऊ. छान एकदम लालसर जाळीदार असे आपले भजे होईल तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छानशी कमेंट सुचवा. पहा आपले किती छान मस्त असे आपले भजे झाले. त्या पद्धतीने सर्व भजे तळून घेऊ. पहा एकदम किती छान मस्त असे कुरकुरीत आपले भजे तयार आहेत. पाऊस असला की आणि भजे तर एकच छान लागतात. चहा आणि भजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरच्यांना ही भजे खूप आवडतील. याला तुम्ही कांदा भजे काही म्हणू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.